नमस्कार, आप देख रहे हैं एनएस मार्गदर्शन न्यूज, आपके विश्वास और मार्गदर्शन का सबसे भरोसेमंद स्रोत। EIC वगैरे आम्हाला याचाही लाभ नाही भेटून राहिला आणि आम्हाला जे आता सुट्ट्याचे होते ते पण पैसे नाही भेटून राहिले। आज आपण जे काम बंद आंदोलन केलं याच्या आधी तुम्ही कंपनीला फोनार कंपनीला काही तक्रारी केल्या आहेत का? तक्रारी हे केलेल्या होत्या आम्ही ना, मागच्या वेळेस पण हे झालेलं होतं पेमेंटच्या वेळेस। आता मागच्या वेळेस त्या लॅपटॉपमध्ये आम्ही जाऊन सुद्धा तिथं ऑफिसमध्ये करून घेतलेलं आहे, पण ह्या वेळेस इथे झालेलं आहे का पेमेंट नाही होऊन राहिला, त्याच्यातले पैसे कटून राहिले। मागच्या वेळेसही म्हटलं होतं का PFच्या बद्दल आतापर्यंत PF नाही टाकलेला आहे ना, ESICचा लाभ आहे आम्हाला, काहीच नाही मिळून राहिलं। आपलं नाव? विक्की गजानन काळे। कोण बोला? पगार की स्लिप के बारे में बोलो। आम्हाला आहे ना पगारची स्लिप पाहिजे की आमचे पैसे कशामुळे कटून आले। आणि आम्हाला 7 तारखेच्या अंदर पगार पाहिजे आणि जो हे 58 वर्षाचे आहेत ते त्यांना बंद केलं, त्यांना बंद केलं आणि घेतलं नाही त्यांनी। आणि जो सुपरवायझरचे जे हे आहे सुपरवायझर त्याचे पैसे कम आले ना, आमचे सगळ्याचे पैसे कमी आले म्हणून त्यासाठी आम्ही काम बंद केलेलं आहे। आम्ही 58 वर्ष झालं कारणाला 6 लोकांना यांना बंद केलं। त्यांना म्हणलं होतं की काही लोकांना बंद नाही झाली, सगळे लोक आम्ही चालवणार, तरी 6 लोकांना यांना काढलं आम्हाला। मी आहे, खोबराकडे आहे, एक सारे भाऊ आहे, एक प्रधान आहे, हे 6 लोकांना बंद केलं आहे। तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे की आम्हाला काम द्या आणि आमचे जे पैसे कापत आहे लोक यांचे आम्हाला स्लिप पाहिजे। कसे पैसे कटते, कशासाठी कटते, आम्हाला स्लिप भेटली तर आम्हाला माहिती होणार। आम्ही 58 वर्ष झालं कारणाला 6 लोकांना यांना बंद केलं। त्यांना म्हणलं होतं की काही लोकांना बंद नाही झाली, सगळे लोक आम्ही चालवणार, तरी 6 लोकांना यांना काढलं आम्हाला। मी आहे, खोबराकडे आहे, एक सारे भाऊ आहे, एक प्रधान आहे, हे 6 लोकांना बंद केलं आहे। तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे की आम्हाला काम द्या आणि आमचे जे पैसे कापत आहे लोक यांचे आम्हाला स्लिप पाहिजे। कसे पैसे कटते, कशासाठी कटते, आम्हाला स्लिप भेटली तर आम्हाला माहिती होणार।